तर संजय राऊतांनी शिंदे आणि सरकारवर टीका केलेली आहे। गणपत गायकवाड आणि दोन्ही साथीदारांना कळवा पोलीस ठाण्यामध्ये आणण्यात आलेला आहे। गणपत गायकवाड, हर्षल केळे, संदीप सरवणकर या तिघांना अटक करण्यात आलेली आहे। सुरक्षेच्या दृष्टीने तिघांनाही कळवा पोलीस ठाण्यामध्ये आणण्यात आलेला आहे। कळवा पोलीस ठाण्याबाहेर पोलिसांचा बंदोबस्त हा आता तैनात करण्यात आला आहे। नगरात अंधाधुंदी प्रकरणात 3 आरोपींना आता अटक केली आहे। त्यामध्ये भाजपा आमदार गणपत गायकवाड आणि इतर 2 साथीदारांना हिल्लन पोलिसांनी अटक केली आहे। त्यांच्यावर गुन्हा देखील दाखल करण्यात आलाय। सध्या ह्या तिन्ही आरोपींना हिल्लन पोलीस ठाण्यामध्ये ठेवण्यात आलं होतं, मात्र सुरक्षेच्या दृष्टिकोनातून कळवा पोलीस ठाण्यामध्ये आणलं आहे। मी सध्या कळव्यातील पोलीस ठाण्याच्या बाहेर आहेत आणि आपण बघू शकता हे तिन्ही आरोपी या ठिकाणी आहेत आणि कळवा पोलीस ठाण्याच्या बाहेर मोठा पोलिसांचा बंदोबस्त देखील मोठ्या प्रमाणात लावला आहे। तिन्ही आरोपी या कळवाच्या पोलीस ठाण्यामध्ये लॉकअप मध्ये बंद आहेत आणि थोड्याच वेळात त्यांच्या मेडिकलसाठी या तिन्ही आरोपींना बाहेर काढण्यात येणार आहेत। मात्र पोलीस ठाण्याच्या बाहेर आपण जर बघितलं, पोलिसांचा मोठा तगडा बंदोबस्त, त्याच ठिकाणी अनेक गाड्या या ठिकाणी लावण्यात आल्या, कारण की जे तिन्ही आरोपी आहेत, कारण की भाजपा आमदार गणपत गायकवाड या ठिकाणी आहेत, त्यामुळे सुरक्षेचा कुठलाही अडथळा निर्माण नाही होऊ दे यासाठी या ठिकाणी या तिन्ही आरोपींना या ठिकाणी ठेवण्यात आणि पोलिसांचा देखील चोख बंदोबस्त या ठिकाणी लावण्यात आला आहे। कॅमेरामन रोशन सोबत महिरज जाधव, TV9 मराठी।